नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. हा अभंग संत निवृत्तीनाथांचा असून त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाचे म्हणजेच परब्रह्माचे स्वरूप अत्यंत मोजक्या पण गहन शब्दांत मांडले आहे. संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आणि संत ज्ञानेश्वरांचे सद्गुरू. त्यांचा कालखंड 13वे शतक अत्यंत संघर्षाचा होता. समाजाकडून झालेली हेटाळणी, संन्याशाची मुले म्हणून सोसलेले कष्ट आणि वाळीत टाकले जाण्याचे दुःख त्यांनी पचवले होते. परंतु या कष्टांतून त्यांनी द्वेष निर्माण न करता अनुभव निर्माण केला. त्यांची वाणी ही केवळ पांडित्य नाही, तर ती सिद्धवाणी आहे. गहिनीनाथांकडून मिळालेला अनुग्रह आणि जीवनातील कडू अनुभवांचे अमृतामध्ये केलेले रूपांतर म्हणजे हा अभंग आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही वृत्ती त्यांनी स्वतः आधी जगून पाहिली आणि मगच जगाला सांगितली. पहिला चरण. अवीट अमोला घेता पै निमोला, तो प्रत्यक्ष देखिला भीमातटी शब्दमागील मानसशास्त्र. अवीट ज्याचा कंटाळा येत नाही, नॉन सेशिएटिंग. मानवी मन नेहमी नव्या गोष्टीच्या मागे लागते आणि लवकर कंटाळते, हेडॉनिक अडॅप्टेशन. पण अवीट म्हणजे अशी मानसिक अवस्था जिथे समाधान टिकून राहते. अमोला ज्याची किंमत करता येत नाही, हे सेल्फ वर्थचे प्रतीक आहे. निमोला मोफत किंवा श्रद्धेने मिळणारे. शांती विकत घेता येत नाही, ती अनुभवावी लागते. अंतर्मनावरील परिणाम ही ओळ सांगते की परमसुख बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तर आपल्या आत भीमातटी म्हणजे आपल्याच अंतःकरणाच्या काठी आहे. उदाहरण समजा एखाद्याला नवीन गाडी घेतल्यावर 5 दिवस आनंद होतो, 10व्या दिवशी तो आनंद सामान्य होतो. पण एखाद्या कलाकाराला आपली कला सादर करताना जो आनंद मिळतो तो अवीट असतो. विठ्ठल हे त्या शाश्वत आनंदाचे प्रतीक आहे. एखादी कंपनी जेव्हा केवळ नफ्याचा प्रॉफिट विचार न करता आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची आणि त्यांच्या कुटुंबाची अमूल्य प्राइसलेस काळजी घेते, तेव्हा तिथे अवीट विश्वास निर्माण होतो. उदाहरणार्थ टाटा समूहाची आपल्या कर्मचाऱ्यांप्रती असलेली बांधिलकी. आईवडिलांनी मुलांवर केलेले संस्कार हे निमोला असतात. जेव्हा एखादा मुलगा मोठ्या हुद्द्यावर जाऊनही आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करतो, तेव्हा तो भीमातटी उभ्या असलेल्या विठ्ठलासारखाच कृतज्ञतेचा प्रत्यक्ष पुरावा असतो. दुसरा चरण. अव्यक्त साकार अकारीला अंकुर, क्षरला चराचर, भक्तिकाजे शब्दमागील मानसशास्त्र. अव्यक्त साकार विचारांचे कृतीत रूपांतर होणे. आपल्या मनात अनेक सुप्त शक्ती पोटेन्शियल असतात, त्या जेव्हा साकार होतात तेव्हाच व्यक्तिमत्व फुलते. अंकुर कल्पनेचा उदय. क्षरला पाझरणे किंवा वाहणे. जेव्हा माणसाचे अहंकार गळून पडतात तेव्हा त्याच्यातून करुणा वाहू लागते. अंतर्मनावरील परिणाम हे माणसाला क्रिएटिव्हिटी आणि एम्पथी सहानुभूतीकडे नेते. ईश्वराने भक्तासाठी आकार घेतला याचा अर्थ आपणही दुसऱ्यांच्या मदतीसाठी सोशल कनेक्शन, आपल्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे. उदाहरण एखादा कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा त्याच्या मनातील अव्यक्त भावना शब्दांत साकार होतात. हे सृजनच माणसाला तणावापासून मुक्त करते. सामाजिक चळवळ. स्त्री शिक्षण हे एकेकाळी अव्यक्त स्वप्न होते. सावित्रीबाई फुलेंनी ते साकार केले. त्याचा अंकुर आज प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांच्या रूपात आपल्याला दिसतो. हा चांगुलपणा सर्व समाजात चराचर क्षरला आहे. पर्यावरण रक्षण. एखादी व्यक्ती जेव्हा हवामान बदल या अव्यक्त संकटावर उपाय म्हणून स्वतः एक झाड लावते, तेव्हा तो बदलाचा अंकुर असतो. जेव्हा संपूर्ण समाज प्लास्टिक मुक्ती स्वीकारतो, तेव्हा ते भक्तिकाजे, लोकहितासाठी केलेले कार्य ठरते. तिसरा चरण. अनुमान विटे सर्वा घटी माजिटे, ते परब्रह्म इटे भक्तिसाह्य शब्दमागील मानसशास्त्र. अनुमान लॉजिक किंवा तर्क. जास्त विचार करणे, ओव्हर थिंकिंग हा तणावाचा मुख्य स्रोत आहे. वीट मर्यादा. तर्काला जिथे मर्यादा येते तिथे श्रद्धा, फेथ सुरू होते. ईट स्थिरता. ईट हे जमिनीशी जोडलेले असण्याचे ग्राउंडिंग प्रतीक आहे. अंतर्मनावरील परिणाम. सर्वाघटी म्हणजे प्रत्येक माणसात तो अंश आहे. ही ओळ युनिव्हर्सल कनेक्शनची भावना निर्माण करते, ज्यामुळे एकटेपणा, लोनलीनेस दूर होतो. उदाहरण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असतो तेव्हा केवळ बुद्धीने काम चालत नाही. अशावेळी जे होईल ते चांगल्यासाठी होईल हा विटेवरचा विश्वास माणसाला मानसिक रसातळाला जाण्यापासून वाचवतो. डिजिटल लीडरशिप. सोशल मीडियावर केवळ तर्क, आर्ग्युमेंट्स लढवून किंवा ट्रोलिंग करून समाज सुधारत नाही. जेव्हा एखादा इन्फ्लुएन्सर स्वतःच्या अहंकाराची वीट करून प्रत्यक्ष जमिनीवर उतरून मदत करतो, तेव्हाच त्याला परब्रह्म, लोकांचे प्रेम प्राप्त होते. कौटुंबिक सुसंवाद. पती पत्नीमधील नात्यात जेव्हा मी बरोबर की तू हा तर्क अनुमान संपतो आणि एकमेकांसाठी उभे राहण्याची, विटेवर उभे राहण्याची तयारी असते, तेव्हाच ते घर परब्रह्म होते. चौथा चरण. निवृत्ती घनवट पिकलीसे पेठ,
पुंडलिके प्रगट केले असे शब्दमागील मानसशास्त्र. घनवट परिपक्वता, मॅच्युरिटी, मनाची अशी अवस्था जिथे विचारांची स्पष्टता असते. पेठ, बाजार किंवा समाज. आपण समाजात कसे वावरतो. पुंडलिक कर्तव्यदक्षतेचे प्रतीक. त्याने आईवडिलांची सेवा केली, म्हणजेच स्वतःची कर्तव्ये पूर्ण केली. अंतर्मनावरील परिणाम. जेव्हा आपण आपली कर्तव्ये, रिस्पॉन्सिबिलिटी प्रामाणिकपणे पार पाडतो, तेव्हाच मनाची पेठ सुखाच्या अनुभवाने भरते. उदाहरण, ऑफिसमध्ये काम पूर्ण केल्यावर मिळणारे समाधान हे पिकलेली पेठ आहे. जर कामात चालढकल केली तर मनात गुन्हेगारीची भावना, गिल्ट राहते, जो तणावाचा पाया आहे. स्टार्टअप कल्चर. जेव्हा एखादा उद्योजक केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार न करता समाजाची समस्या सोडवण्यासाठी सेवा सर्व्हिस देतो, तेव्हा ती एक समृद्ध पेठ, मार्केट तयार होते. पुंडलिकाप्रमाणे त्याने आपली सेवा, ड्युटी चोख बजावली की यश, विठ्ठल आपोआप येते. शिक्षण संस्था. ज्या शिक्षण संस्थेत केवळ पदव्या मिळत नाहीत तर चारित्र्य घडवले जाते, ती निवृत्ती घनवट पेठ आहे. जिथे शिक्षक पुंडलिकाप्रमाणे निष्ठेने काम करतात, तिथे ज्ञानाचे तेज प्रगट होते. शब्दांचा भावार्थ आणि वैज्ञानिक निसर्ग तत्वज्ञान. अवीट अमोला, इन्फिनिट अँड इनव्हॅल्युएबल. अवीट म्हणजे ज्याची चव कधीच संपत नाही, आणि अमोला म्हणजे ज्याचे मूल्य मोजता येत नाही. विज्ञानाच्या भाषेत हे कॉस्मिक एनर्जी, वैश्विक ऊर्जासारखे आहे. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही की निर्माण करता येत नाही. ती अक्षय्य आहे. ज्याप्रमाणे विश्वातील मूळ ऊर्जा कधीच शिळी होत नाही किंवा संपत नाही, तसेच ते परब्रह्म अवीट आहे. 2. निमोला, प्राइसलेस, फ्री. परमेश्वर किंवा निसर्गाचे मूळ नियम. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षण, प्रकाश. यासाठी आपल्याला शुल्क मोजावे लागत नाही. ते निमोला आहेत. विज्ञानात जसे फंडामेंटल फोर्सेस कोणत्याही बदल्याशिवाय कार्यरत असतात, तसेच हे तत्त्व विनामूल्य उपलब्ध आहे. फक्त ते पाहण्याची दृष्टी हवी. 3. अव्यक्त साकार, अनमॅनिफेस्ट टू मॅनिफेस्ट. हा अभंगाचा सर्वात वैज्ञानिक भाग आहे. अव्यक्त म्हणजे ऊर्जेचे अदृश्य स्वरूप आणि साकार म्हणजे पदार्थाचे, मॅटर स्वरूप. आइन्स्टाईनचे E=mc²2 हे समीकरण नेमके हेच सांगते की ऊर्जेचे रूपांतर पदार्थात होऊ शकते. निराकार ईश्वराचे सगुणात येणे म्हणजेच ऊर्जेचे कण स्वरूपात, पार्टिकल फॉर्म प्रकट होणे होय. 4. अकारीला अंकुर, द स्प्राउटिंग ऑफ फॉर्म. ज्याप्रमाणे एका सूक्ष्म बीजामध्ये संपूर्ण वटवृक्ष अव्यक्त स्वरूपात असतो आणि योग्य परिस्थितीत तो अंकुरित होतो, तसेच हे विश्व एका सिंग्युलॅरिटी, बिग बँगच्या वेळचा बिंदूमधून विस्तारले आहे. हा अंकुर म्हणजेच सृष्टीच्या निर्मितीचा क्षण आहे. 5. क्षरला चराचर, परमिएटिंग द युनिव्हर्स. क्षरला म्हणजे पाझरलेला किंवा व्यापलेला. विज्ञानातील हिग्स फील्ड संकल्पनेनुसार एक अदृश्य क्षेत्र संपूर्ण विश्वात व्यापलेले आहे, ज्यामुळे कणांना वस्तुमान मिळते. तसेच संतांच्या मते भक्तिकाजासाठी म्हणजेच अस्तित्वाच्या ओढीने तो सर्व चराचरात व्यापून उरला आहे. 6. परब्रह्म इटे, सुप्रीम रियालिटी ऑन अ ब्रिक. विटेवर उभा असलेला विठ्ठल हे स्थिरतेचे प्रतीक आहे. विज्ञानात जेव्हा एखादी गोष्ट स्थिर असते तेव्हा त्यात पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा सर्वाधिक असते. विटेवरचे ब्रह्म हे गतिहीन असूनही संपूर्ण विश्वाचे चालक आहे, जसे अणूच्या केंद्रकातील न्यूक्लियस स्थिरता संपूर्ण अणूला धरून ठेवते. आदरणीय श्रोते हो, आज आपण संत निवृत्तीनाथ महाराजांच्या एका अशा अभंगावर बोलणार आहोत, जो आपल्याला केवळ पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडवत नाही, तर या सृष्टीच्या निर्मितीचे महाशास्त्र सांगतो. दृष्टिकोनातील बदल. पहिला टप्पा, अदृश्य ते दृश्य. निवृत्तीनाथ म्हणतात, अव्यक्त साकार, अकारीला अंकुर. आपण विज्ञानात शिकतो की हे विश्व सुरुवातीला एका सूक्ष्म बिंदूत सामावलेले होते. आजचा तरुण विचारतो, देव कुठे आहे? विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर देव म्हणजे ती सुपर इंटेलिजंट एनर्जी जी अव्यक्त होती, पण जिने या विश्वाचा अंकुर फोडला. हा अभंग ऐकल्यानंतर तुमचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. देव म्हणजे केवळ मूर्ती नसून ती निराकार ऊर्जेचे साकारलेले रूप आहे. दुसरा टप्पा, विज्ञानाची वीट आणि भक्तीची ओढ. महाराज म्हणतात की तो प्रत्यक्ष देखील भीमातटीन. जो अवकाशात स्पेस अथांग पसरलेला आहे, तो एका मानवी रूपात भीमातीरी उभा आहे. हे कसे शक्य आहे? क्वांटम फिजिक्स सांगते की एखादा कण एकाच वेळी लहरी, वेव्ह रूपात आणि कण पार्टिकल रूपात असू शकतो. तो व्यापक आहे, अव्यक्त, आणि तो मर्यादित विटेवरही आहे, साकार. आपली भक्ती हा तो ऑब्झर्वर इफेक्ट आहे, जो त्या निराकार ऊर्जेला विटेवर साकार व्हायला भाग पाडतो. तिसरा टप्पा, निसर्ग नियम आणि निवृत्तीनाथांची पेठ. निवृत्ती घनवट, पिकलीचे पेठ. जेव्हा ज्ञान परिपक्व होते तेव्हा आपल्याला कळते की निसर्ग आणि ईश्वर वेगळे नाहीत. निसर्गाचे नियम हेच ईश्वराचे वागणे आहे. पुंडलिकाने काय केले? त्याने पितृभक्तीच्या माध्यमातून त्या वैश्विक ऊर्जेला एका जागी स्थिर केले. निष्कर्ष, हा अभंग ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही उद्या जगाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक झाडात, दगडात आणि माणसात त्या अमोला तत्वाचा पाझर दिसेल. विज्ञान आपल्याला कसे हाव सांगते, तर अध्यात्म आपल्याला कोण, हू आणि का वाय सांगते. विटेवर उभा असलेला विठ्ठल
हे केवळ एक प्रतीक नाही, तर ते डायनामिक इक्विलिब्रियम, गत्यात्मक संतुलन आहे. तो विटेवर स्थिर असूनही चराचरात क्षरला आहे. हा अभंग आत्मसात केला की माणसाची भीती नष्ट होते, कारण आपल्याला उमजते की आपण त्याच अक्षय्य आणि अवीट ऊर्जेचा एक भाग आहोत. डिजिटल युगात मूल्यांची घसरण रोखण्यासाठी वापर. आजच्या सोशल मीडियाच्या युगात इंस्टाग्राम, एक्स, फेसबुक या अभंगाची तत्त्वे अत्यंत गरजेची आहेत. दिखावा विरुद्ध वास्तव, ऑथेंटिसिटी. आज लोक डिजिटल जगात अव्यक्त, व्हर्च्युअल जीवन जगतात. संतांनी प्रत्यक्ष देखील म्हटले आहे, आपण सोशल मीडियावरील फिल्टर्ड जगापेक्षा वास्तविक नात्यांना, रिअल कनेक्शन्स महत्त्व दिले पाहिजे. तुलना आणि अहंकार. इगो, अनुमान. विटे म्हणजे सततच्या तुलना आणि लॉजिकमधून येणारा ताण. सोशल मीडियावर लाईक्सच्या मागे धावण्यापेक्षा विटेवर शांत, स्थिर राहून स्वतःचे स्वत्व जपले पाहिजे. माहितीचा स्फोट विरुद्ध ज्ञान, विस्डम. आज माहितीची पेट भरली आहे, पण ती घनवट, रिच इन क्वालिटी नाही. संतांनी पिकलीचे पेट म्हटले आहे. आपण सोशल मीडियाचा वापर द्वेष पसरवण्यासाठी न करता भक्तिकाजेन म्हणजे लोकहिताच्या ज्ञानासाठी केला पाहिजे. मूल्यांची निमोलता. डिजिटल युगात सर्व काही खरेदी करता येते, फॉलोअर्स, रीच. पण संतांचा निमोला हा शब्द आपल्याला सांगतो की विश्वास, चारित्र्य आणि माणुसकी या गोष्टी अल्गोरिदमने विकत घेता येत नाहीत. आजच्या युगात स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी उपयुक्तता विश्लेषण. आजचा ताण प्रामुख्याने तुलना, असुरक्षितता आणि अतिविचार यामुळे आहे. हा अभंग त्यावर 3 स्तरांवर उपचार करतो. 1. कंटेंटमेंट, समाधान. अवीट सुखाचा शोध घेतल्यास बाह्य वस्तूंवरील अवलंबित्व कमी होते. आपण जेव्हा बाहेरच्या जगात यश शोधतो तेव्हा ताण येतो, पण जेव्हा भीमातटी, अंतर्मनात वळतो तेव्हा शांती मिळते. 2. ग्राउंडिंग टेक्निक, विटेवर उभे राहणे. मानसशास्त्रात ग्राउंडिंग नावाची संकल्पना आहे. विठ्ठल विटेवर उभा आहे म्हणजे तो स्थिर आहे. धावपळीच्या जगात दिवसातून 10 मिनिटे विटेसारखे स्थिर बसणे, मेडिटेशन, ताण कमी करते. 3. फोकस ऑन ड्युटी, कर्तव्य. पुंडलिकाने विठ्ठलाला थांबवून ठेवले, कारण तो कर्तव्यात मग्न होता. जेव्हा आपण फ्युचरची चिंता न करता प्रेझेंटमधील कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतो, माइंडफुलनेस, तेव्हा तणाव आपोआप नाहीसा होतो. जेन झेड आणि मिलेनियल्ससाठी मसुदा, द स्पिरिच्युअल अपग्रेड. आजकाल आपण सगळेच पीस शोधतोय, बरोबर? कधी सोलो ट्रिपमध्ये, कधी कॅफेमध्ये, तर कधी नेटफ्लिक्सच्या बिंज वॉचिंगमध्ये. पण संत निवृत्तीनाथ महाराज एक वेगळीच वाईब सांगतात, जी आपल्या भाषेत समजून घेऊया. 1. इट्स फ्री अँड फॉरएव्हर, अवीट अमोला. मित्रांनो, खरंच सुख सबस्क्रिप्शन बेस्ड नसतं. ते अवीट आहे, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट नाही. ते विकत घेता येत नाही, अमोला, पण ते तुमच्या आतच आहे. जस्ट स्टॉप चेसिंग द रॉंग थिंग्स. 2. फ्रॉम वायरलेस टू प्लग इन, अव्यक्त साकार. देव किंवा युनिव्हर्सल एनर्जी ही वायफाय सारखी अव्यक्त आहे. दिसत नाही, पण सिग्नल सगळीकडे आहे. भक्ती म्हणजे तो पासवर्ड, जो तुम्हाला त्या ऊर्जेशी कनेक्ट करतो. एकदा कनेक्ट झालात की लाईफचे सगळे अंकुर आपोआप फुटायला लागतात. 3. स्टेबिलिटी इज की, विटेवर उभा. आपलं जनरेशन खूप अँक्शियस आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, विटेवर उभा राहा. वीट म्हणजे काय? स्टेबिलिटी. आयुष्याच्या धावपळीत रोज 5 मिनिटं शांत बसून स्वतःला सेंटर करा. तोच तुमचा परब्रह्म अनुभव असेल. 4. द पुंडलिक लेगसी, सर्व्हिस इज कूल. पुंडलिकाने काय केलं? त्याने फक्त आई-वडिलांची सेवा केली आणि परमेश्वर त्याच्या दारात आला. आजच्या भाषेत सांगायचं तर इम्पॅक्ट ओव्हर इन्फ्लुएन्स. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर होण्यापेक्षा कोणाच्या तरी आयुष्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडा, तीच खरी साधना आहे. बॉटम लाईन, हा अभंग वाचायचा नाहीये, तर फील करायचा आहे. तुमची भीमातटी म्हणजे तुमचं शांत मन. तिथे जाऊन एकदा चेक करा. आधुनिक उदाहरण, आजच्या जीवनातील संदर्भ. कल्पना करा, नेहा नावाची एक कॉर्पोरेट कर्मचारी आहे. ऑफिसमध्ये तिच्याबद्दल चुकीच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. ऑफिस पॉलिटिक्स. तिला खूप राग येतोय आणि ती चिडचिड करतीये. अभंगाचा उपयोग. निवृत्तीनाथ म्हणतात, सर्वा कठीण माझिटे, म्हणजे तो परमात्मा नेहामध्येही आहे आणि तिला त्रास देणाऱ्या बॉसमध्ये किंवा सहकाऱ्यांमध्येही. अंमलबजावणी. जेव्हा नेहा हे समजून घेते की समोरच्याची वागणूक त्याच्या अज्ञानातून येत आहे, तेव्हा ती विटेवरच्या विठ्ठलाप्रमाणे स्थितप्रज्ञ होते. राजकारणाच्या चिखलात उभे राहूनही ती स्वतःचे मानसिक संतुलन, पीस ऑफ माइंड ढळू देत नाही. हेच ते अवीट सुख आहे, जे तिला पगारवाढीपेक्षाही जास्त समाधान देते. निष्कर्ष आणि आजची कृती. हा अभंग आपल्याला सांगतो की ज्या परब्रह्माला शोधायला जंगलात जावे लागते, तो परब्रह्म विठ्ठलाच्या रूपाने आपल्यासाठी भीमातटी उभा आहे. भक्ती ही क्लिष्ट नसून ती निमोला, विनामूल्य आणि सहज आहे. फक्त गरज आहे ती पुंडलिकासारख्या भावनेची. आजची कृती. आज दिवसभरात तुमच्याशी कोणीही उद्धटपणे बोलले, कोणाशी मतभेद झाले किंवा ऑफिसमध्ये तुमचे श्रेय दुसऱ्याने घेतले तरी प्रतिक्रिया देऊ नका. विटेवरच्या विठ्ठलासारखे 2 मिनिटे शांत राहा आणि मनातल्या मनात म्हणा, त्याच्यातही तोच आहे. आजचा दिवस वादमुक्त जगून पहा. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे.
भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.